चंपोगिरीवरील कार्यक्रमावेळी प्रोटोकॉलचा भंग केल्यानं भाजपच्या आशा बुचके यांच्यावर टीका होऊ लागलेली आहे। आशा बुचके उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना धक्का देऊन पुढे आल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। आमदार शरद सोनवणेंकडून माईक हिसकावल्याचाही व्हिडिओ व्हायरल झालाय। आशा बुचकेंच्या चंपोगिरीवर फडणवीसही नाराज झाले। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या अपमानासह त्यांचा प्रोटोकॉल भंग करण्याचं काम भाजपच्या आशा बुचकेंनी केल्यामुळे त्या सोशल मीडियात ट्रोल होत आहेत। जुन्नरमध्ये आयोजित शिवजयंती निमित्तानं आमदार शरद सोनवणेंनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं नाव मनोगतासाठी पुकारलं। त्यावेळी आमदारांच्या हातून माईक घेत भाजपच्या बुचकेंनी परस्पर भाषण केलं। त्यावेळी सुनेत्रा पवार त्यांच्या पाठीमागे तात्काळत उभ्या राहिल्या। हा सगळा प्रकार पाहून मुख्यमंत्री फडणवीस देखील नाराज झाल्याचं त्यांचे हावभावच सांगत होते। कि जब तक सूरज चांद रहेगा इस सरकार का नाम हमेशा आबाद रहेगा और आबाद रहते हुए असं काम होणार की शेतकऱ्यांचा प्रत्येक प्रश्न, महिलांचा प्रत्येक प्रश्न, असणाऱ्या दीनदुबळ्यांचा प्रश्न सोडवण्याची ताकद आणि करून दाखवण्यासाठी जे पावलं उचलली जातात त्याबद्दल सलाम करते सगळ्या आलेल्या मंत्रिमंडळाला। नावं घेण्यात वेळ घालवत नाही। याआधी शिवजयंती निमित्तानं पालखीच्या वेळी देखील भाजपच्या बुचके सुनेत्रा पवारांना धक्का देऊन पुढे गेल्याचे दावे व्हिडिओतून होत आहेत। जन्मसोहळ्यावेळी पाळणा गीत म्हणणाऱ्या कलाकारांना पाठीमागे सारत आपण कॅमेऱ्यात दिसावं म्हणून देखील बुचकेंची धडपड सुरू होती। आशा बुचके यांचं जे वर्तन आहे हे खटकण्यासारखं आहे तर हो आहे। मुख्यमंत्री साहेबांनी अशा या त्यांच्या महिला पदाधिकाऱ्यांना झापणं किंवा सूचना देणं गरजेचं आहे। त्या पक्षातल्या त्या नेत्या आहेत, त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या वेळेला तो माईक ओढून घ्यायचा होता। हे जे वर्तन आशा बुचके यांनी केलेले अशोभनीय आहे। तिकडे रायगडमध्ये देखील उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा प्रोटोकॉल तोडला गेला। सुनील तटकरेंचे पुत्र अनिकेत तटकरेंनी सुनेत्रा पवारांच्या शासकीय चालकाला खाली उतरवलं आणि स्वतः गाडी चालवून नेली। यावरून अनिकेत तटकरेंवरती देखील टीका होतीये। अनिकेत तटकरे हे पक्षाचे आमच्या माजी आमदार राहिलेले आहेत, परंतु असा प्रोटोकॉल तोडला नाही पाहिजे। कोणताही प्रोटोकॉल तोडू नये। शासकीय अधिकार तो ड्रायव्हिंग करणारा कर्मचारी असो किंवा कोणी असो। संतोष देशमुख हत्येतला फरार आरोपी कृष्णा आंधळे 3 वेळा गावी येऊन गेला। धनंजय देशमुखांचा धक्कादायक हा खुलासा आहे। कृष्णा आंधळे याला अटक करा, धिंड काढा अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केलेली आहे। कृष्णा आंधळेकडून आमच्या जीवाला धोका असल्याचंही धनंजय देशमुख यांनी म्हटलेलं आहे। बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातला फरार आरोपी कृष्णा आंधळेविषयी मोठी बातमी समोर आली आहे। कृष्णा आंधळे फरार असताना 6 महिन्याच्या काळात 3 वेळा त्याच्या गावी येऊन गेल्याचा धक्कादायक खुलासा संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांनी केलाय। आम्ही सीआयडीला सांगितल्यानंतर त्यांनी ही गोष्ट मान्य केल्याचं धनंजय देशमुख म्हणाले। कृष्णा आंधळेकडून आमच्या जीवाला धोका आहे, त्याला अटक करून त्याची धिंड काढा अशी मागणी धनंजय देशमुखांनी केली आहे। दरम्यान कृष्णा आंधळे हा मोबाईल वापरत नसल्यानं पकडला जात नसल्याचं पोलीस सूत्रांचं म्हणणं आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीड सत्र न्यायालयामध्ये सुनावणीनंतर धनंजय देशमुखांनी कृष्णा आंधळेबद्दल खुलासा केलाय। या 6 महिन्यामध्ये आम्हाला जी माहिती मिळाली होती ती आम्ही सीआयडी ऑफिसला कळवली। 3 वेळेस हा आरोपी गावाकडे येऊन गेला, 3 वेळेस, आणि ही माहिती खरी होती आणि त्यांनी देखील मान्य केलं की हा आरोपी तिथे आलेला होता। आमच्या सगळ्या कुटुंबाला जीवितास धोका आहे, कारण का हे आरोपी म्हणजे सैतानी वृत्तीचे सगळे लोक आहेत। त्यांचं समर्थन करणारे तिथंच आले, हे आरोपी तिथंच आले, तर त्या गोष्टीवर आम्ही त्यांना मागणी केलेली आहे लवकरात लवकर त्याच्या मुसक्या ओढून त्याची पूर्ण जिल्हाभरात पोलीस प्रशासनानं धिंड काढून लवकरात लवकर त्याला जेलबंद करावं अशी आमची मागणी आहे आणि ते लवकरच होईल अशी आम्ही अपेक्षा ठेवतो। या प्रकरणातल्या 4 आरोपींनी विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना बदलण्याची मागणी केली आहे। हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 6 मार्चला होणार आहे।
राहुल गांधींनी भिवंडी न्यायालयात हजेरी लावली. आरएसएस आव्हान प्रकरणी नवीन जामीनदार सादर केलाय. हर्षवर्धन सपकाळ आता राहुल गांधी यांचे नवीन जामीनदार असणार आहेत. यावेळी ठाण्यात राहुल गांधींच्या ताफ्याला भाजप कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. एआय समिटमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाचा निषेध करण्यात आलाय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात केलेल्या वक्तव्याच्या प्रकरणामध्ये राहुल गांधींनी आज भिवंडी न्यायालयात हजेरी लावली. राहुल गांधी भिवंडीकडे जात असताना भाजप कार्यकर्त्यांनी मुलुंड टोलनाका या परिसरामध्ये काळे झेंडे दाखवले. दोन 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या काळात भिवंडी तालुक्यातल्या सोनाळे गावातल्या सभेमध्ये राहुल गांधींनी आरएसएस विरोधी वक्तव्य केलं होतं. महात्मा गांधींच्या हत्येमागे आरएसएसचा हात असल्याचं वक्तव्य राहुल गांधींनी केलं होतं. या विरोधात आरएसएस पदाधिकारी राजेश कुंटे यांनी संघाची बदनामी झाल्याची फिर्याद दाखल केली होती. या प्रकरणामध्ये राहुल गांधींना जामीन मंजूर करण्यात आला होता. राहुल गांधींचे जामीनदार शिवराज पाटील साकूरकर होते. पण डिसेंबर 2025 मध्ये शिवराज पाटील साकूरकर यांचं निधन झालं. त्यामुळे न्यायालयानं राहुल गांधींना नवा जामीनदार सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे राहुल गांधींनी भिवंडी न्यायालयामध्ये हजर राहत नवा जामीनदार दिला. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे आता राहुल गांधींचे जामीनदार असणार आहेत. हर्षवर्धन सपकाळांनी दिलेलं जामीनपत्र न्यायालयानं मंजूर केल्यानं पुढील सुनावणीचा मार्ग मोकळा झालाय. या प्रकरणाची पुढील सुनावणी 9 मार्चला होणार आहे. ते खोटं बोललेले आहेत, खोटे आरोप लावलेले आहेत, संघाची बदनामी झालेली आहे, संघ कार्यकर्त्यांची बदनामी झाली आहे. त्यामुळे कायद्याने त्यांना जी शिक्षा आहे ती शिक्षा व्हावी, नाहीतर त्यांनी या सगळ्या संदर्भात माफी मागावी अशी आमची मागणी होती. त्यांनी माफी मागण्यास नकार दिला. त्यामुळे आता कायद्याप्रमाणे कोर्टामध्ये कारवाई होईल. जो सोरसचा नेता आहे, जो सोरसच्या पैशावर जगतो, जो सोरसच्या पैशावर राजकारण करतो, जो इंडिया चायना करार करून घेतो पक्षासाठी, अशा नेत्याला काळे झेंडे दाखवायला पाहिजे आणि अशा नेत्याचा निषेध जागोजागी करायला पाहिजे. नुसतं भिवंडीत नाही तर प्रत्येक ठिकाणी करायला पाहिजे. भारतीय जनता पक्ष हा धमकी देण्यामध्ये आणि पाठीत वार करण्यामध्ये तो बहादर आहे. राहुल गांधी न घाबरणारे आहे, बेखौफ बेडर आहेत. कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत जो माणूस पायी चालत गेला, त्यांना घाबरवण्याचा शहाणपणा हा भाजपने न केलेला बरा. राऊतांविरोधातला अब्रू नुकसानीचा खटला दादा भुसेंनी मागे घेतला. संजय राऊतांनी माफी मागितली. राऊतांच्या तब्येतीचा विचार करत खटला मागे घेतला असं दादा भुसे म्हणाले. दरम्यान 178 कोटींचा घोटाळा झाल्याचा राऊतांनी आरोप केला होता आणि त्यामुळे बदनामी झाल्याचा आरोप करत भुसेंनी खटला दाखल केला होता. संजय राऊतांविरोधातला अब्रू नुकसानीचा खटला शिवसेनेचे मंत्री दादा भुसेंनी मागे घेतलाय. संजय राऊतांनी माफी मागितल्यानं आणि राऊतांच्या तब्येतीचा विचार करता हा खटला मागे घेत असल्याचं दादा भुसेंनी म्हटलंय. गिरणा कारखान्यामध्ये 178 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता. तत्कालीन शिवसेनेचे नेते आणि सध्या भाजपमध्ये असलेले अद्वै हिरे यांनी राऊतांना ही माहिती दिली होती. त्या माहितीच्या आधारे राऊतांनी हा आरोप केला होता. सामना वृत्तपत्रात त्याची बातमीही छापून आली होती. यामुळे बदनामी झाल्याचा आरोप करत दादा भुसेंनी अब्रू नुकसानीचा खटला दाखल केला होता. मात्र संजय राऊतांनी मालेगाव न्यायालयामध्ये गिरणा कारखान्याचे सभासद आणि दादा भुसेंची माफी मागितली. चुकीच्या माहितीच्या आधारे आरोप केल्याचं राऊतांनी मान्य केलं. त्यानंतर दादा भुसेंनी राऊतांविरोधातला खटला मागे घेतला. ज्यांच्यामुळे विषय निर्माण झाला तेही आमच्यात राहिलेले नाहीत, तेही सत्ता पक्षात गेलेले आहेत. मला असं वाटलं की माझ्याकडून चुकीच्या आधारावर मी वक्तव्य केलं असं मला नंतर लक्षात आलं. आणि ज्यांनी ते समोर आणलं ते आता स्वतःच दूर गेलेले आहेत. खोट्या माहितीच्या आधारावर त्यांनी ते आरोप केलेले होते आणि मग त्यांनी आत्ताच्या घडीला
मालेगावच्या शेतकऱ्यांची दिलगिरी माफी मागितलेली आहे. त्यांच्या तब्येतीचाही विषय आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून आज हा खटला मागे घेण्यात आलेला आहे. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत तटकरेंना पूर्वकल्पना होती अशी माहिती सूत्रांकडून मिळते. 16 जानेवारीला तटकरे अजितदादा आणि सुळेंना भेटले असंही सूत्रांमार्फत कळतंय. अजितदादांच्या मुंबईतील प्रेम कोर्ट या निवासानी ही भेट झाली आणि याच बैठकीत दादांनी तटकरे यांना विलिनीकरणाची माहिती दिली, कल्पना दिली अशी ही माहिती सूत्रांमार्फत मिळते. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबद्दल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंना पूर्वकल्पना होती अशी माहिती सूत्रांनी दिली. सूत्रांच्या माहितीनुसार 16 जानेवारीला अजित पवारांच्या मुंबईतल्या प्रेम कोर्ट या निवासानी अजित पवार, सुनील तटकरे आणि सुप्रिया सुळेंची भेट झाली होती. याच बैठकीत अजितदादांनी तटकरेंना विलिनीकरणाची कल्पना दिली होती. विलिनीकरणानंतर शरद पवार राजकारणातून अलिप्त होणार होते. शरद पवारांची राज्यसभेची टर्म एप्रिल महिन्यात संपणार होती. त्यानंतर शरद पवार सामाजिक कामात सक्रिय राहणार होते. शरद पवारांनी पुन्हा राज्यसभेवर जावं असा अजितदादांचा आग्रह होता. विलिनीकरणानंतर राष्ट्रवादीचं नेतृत्व अजितदादांकडे जाणार होतं अशी माहिती सूत्रांनी दिली. तर विलिनीकरणाची तटकरेंना पूर्वकल्पना होती का यावर बोलू शकत नाही असं काकडींनी म्हटलंय. या संदर्भात आता जे काही अजित पवारांचे राष्ट्रवादीचे नेते काही पूर्वकल्पना, पण त्यांना पूर्वकल्पना होती तटकरे. मला काही एक लक्षात घ्या, विलिनीकरणावरती कृपा करून आमचं विषय प्रांताध्यक्षांनी सांगितलेलं आहे, त्यामुळे त्याच्यावरती पुन्हा पुन्हा प्रश्न आपण विचारू नयेत अशी माझी तुम्हाला विनंती आहे. बुलढाण्यात रात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून 2 गटात वाद झाला. यानंतर तुफान हाणामारीही झाली. लोणार तालुक्यातील चिखला गावात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. चिखला गावात वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. दरम्यान अफवांवर विश्वास ठेवू नका, पोलिसांकडून हे आवाहन करण्यात आलंय. मला त्या लेकरं बघून तर मला तयार नाही, गेला मारलं, त्या ताईचा पाय मोडला. याच्यात तुम्ही रिपोर्टची कशाची वाट बघताल तर बघू नका. 307 गुन्हे दाखल करून यांचा उद्देश वाईट कृत्य करण्याचा तिच्याविषयी होता. ह्या कलमा सगळ्या लावून घ्या. जर याच्या सगळ्या कलमा लावून जर अटक झाली नाही तर मला 25 तारखेच्या नंतर राज्याची बैठक या चिखला गावात जाऊन आंदोलन सुरू करावं लागणार आहे. मी कोकळे साहेबांवरती विश्वास ठेवलाय, तांबे साहेबांवरती विश्वास ठेवलाय आणि आपण सुद्धा सगळेजण ठेवा, शांतता बाळगा. मार्गदर्शन करण्याआधी आपल्या दिव्याखालील अंधार तपासावा असा उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे. राज्यसभेच्या प्रश्नावरून सामंतांची संजय राऊतांवर ही टीका. राज्यसभेसाठी मवियानं आधी एकमत करावं असंही सामंत यांनी म्हटलंय. रोज सकाळी पत्रकार परिषद घेतात, तेच कुठच्या पक्षातले हे आम्हाला कळेन असं झालेलं आहे. कारण काल शिवसेना युबीटीच्या नेत्यांची जी पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये ते म्हणाले की शिवसेनेचा राज्यसभेचा उमेदवार असणार आहे. काँग्रेसच्या लोकांनी सांगितलं शिवसेना चालेल, पण शिवसेनेचेच युबीटीचे नेते म्हणतात की पवार साहेबांना राज्यसभा द्या. माझं म्हणणं असं आहे की मी सल्ला देण्या एवढा मोठा नाही. त्यांनी एकत्र बसून पहिले एकमत करावं आणि मग दुसऱ्यांना सल्ले द्यावे की शिंदे साहेबांनी काय करावं, देवेंद्रजींनी काय करावं. तिथं आपल्या दिव्याखाली अंधार आहे, तो न बघता आमचा पक्ष आम्ही कसा चालवा याच्यासाठी ते मार्गदर्शन करतात.